तर नमस्कार आणि राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आयुष्यात जर तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही बरं का. तेव्हा कुठं बघा स्वप्न पूर्ण होते ते. आणि हे बघा आपलं घर छोटस आहे, पण तुमच्या भावाचं मन लय मोठं आहे, त्यामुळे कधी बी या तुमचा पाहुणचार एकदम जकासच होणार बघा. तर हे बघा आपल्या घराचं काम सुरू होतं आणि हे बघा मिस्त्रीनं डोलपुरी बसवलेली. आणि हो, मिस्त्रीनं सांगितलेलं डोलपुरी बसवल्या त्यामुळे पाणी मारायला अजिबात विसरू नका. त्यामुळे सकाळच्या बारी येत होतो, कामाच्या हिशोबाने यायचं हो. आणि बघा आलं की हे बघा अशी कपडे चेंज करायला लागते, ती कॉस्ट्युम चेंज करायला लागते. बऱ्याच जणांनी वाटते सोन्याची लाईफ म्हणजे रॉयल असते, पण तसं काय नसतंय. मला प्रत्येक गोष्टीचा आनंद साजरा करायला लय आवडतो बघा. आणि आपण सर्वसामान्य कुटुंबातली माणसं, त्यामुळे कष्टाला कधी लाजायचं नाही. हे बघा असं पाईप मोटर घ्यायची, मोटर जोडायची आणि मी आलेलं पाणी मारायला. तेवढ्यात आला आमचा श्रीमंत आबा. श्रीमंत आबाचं मार्गदर्शन मला पहिल्यापासून आहे बरं का. गावठी मॅटरची सुरुवात झाली तेव्हा श्रीमंत आबांना पण चांगली मदत केलेली बरं का. दादा बरोबर वाय जरा गप्पा मारल्या आणि मग पाईप टाकली खिडकीतनं आत. खिडकीतनं आत पाईप टाकल्यावर परत ही बघा इथं खाली टाकी आहे, टाकीत टाकला पाईप. आणि मग गेलो वर, आणि वर गेल्यावर सपनीला म्हणलं कर बटन चालू. मग काय सपनीनं बटन चालू केलं आणि पाईपातनं बाका बाका पाणी यायला लागलं आणि मग मारायला लागलो. प्लास्टर केलंय त्याच्यावर आणि डोलपुरी बसवल्या त्याच्यावर. आमच्या पप्पू मिस्त्रीनं चापळच्या आपल्या घराचं काम एकच नंबर केलेलं बघा. कसं आहे असं पाणी मारायचं. आणि मिस्त्रीने सांगितलेलं पाण्याला ढिलं पडू नका. आणि हो, मी कुठला ढिलं पडतोय? आपण कुठल्याच कष्टाला ढिलं पडत नाही. आणि वय मंडळी हे सगळे व्हिडिओ सपनी काढते बरं का, कारण की तिला माहिती आहे की सोन्या किती कष्ट करतोय ती. कारण की जेव्हापासून मी स्ट्रगल करतोय तेव्हापासून तिनं मला लय साथ दिल्या. कारण कष्ट काय असतं हे तिनं 7-8 वर्ष झालं माझ्यासोबत राव डोळ्यानं बघितलंय. माझ्या कष्टाची खरी साक्षीदार कोण असेल तर ती म्हणजे माझी होणारी बायको सपनी. होय मंडळी, आता आमचं लग्न ठरलंय तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे घराचं काम मिस्त्रीला सांगितलंय पटापटा आटपा, कारण की तिच्या घरची येणार होती बघायला. आपण एकदाच जाऊन वटीत नारळ भरून आलोय की, पण त्यांचं बी तिकडून यायचं काम आहे, घर बघायचं काम आहे. आता ती येणारच की. हातलं वरचं पाणी मारून झाल्यावर ही बघा असं काठीला पाईप बांधायची आणि जिथं हात पोचत नाही तिथं अशी पाईप धरायची, आपोआप पाणी गरगळत येतंय खाली. हा, कशी आहे आयडिया मंडळी? कसं आहे मंडळी, प्रत्येक कष्टाला डोकं चालवलं का नाही ते कष्ट जास्त कष्टाने घ्यायलाच लागत नाही हो. एकदम सुरळीत आणि सोपं काम होऊन जातंय बघा. आपल्या गावठी मॅटरची सुरुवात जाधववाडीतनच झाल्या बरं का मंडळी. होय. आणि तेव्हा आपलं घर लय बारकं होतं. हो. छोट्याशा घरात आम्ही 7-8 जण राहायचो, झोपायचो आणि तिथं शूटिंग करायचं बरं का. परिस्थिती गरीब असल्यामुळे कधी वाटलं नव्हतं की आयुष्यात आपलं पण एक घर असू शकतंय. पण तुमच्या प्रेम आणि आशीर्वादानं ते साध्य झालं बरं का मंडळी. त्यामुळे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या बरोबर कायम राहू द्या. कारण की किती जरी मोठा झालो तरी हवा लागून मी हवेत जाणार नाही बरं का. कारण की मला किती जरी मोठा झालो तरी पाय जमिनीवर ठेवून जगायची सवय आहे. आणि आपल्या माणसात राहूनच जगायचे बरं का मंडळी. म्हणून तर प्रत्येक सण उत्सवात प्रत्येकाच्या सुखादुःखात आम्ही सामील असतो. म्हणून तर लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं प्रेम कमवलंय बघा. ह्यो बघा वनवास माचीचा आमचा राजवीर, ह्यो छोटासा फॅन वाडीत आला की नुसता सोने स्वप्नी करत आणि ह्यो बघा राज बऱ्याच दिवसानं गावला म्हणून त्याचा गालच चावला बघा. कधी चावून देत नाही पण गावला नेमका तडाक्यात. पाणी मारून झाल्याला मग पाईप घेतला गुंडाळायला. आयुष्यात किती जरी मोठा झालो तरी हवा लागून देणार नाही, कारण की गावच्या गरिबीतनं ज्या पोरांनी दिवस काढले ती तो कधीच हवेत जात नाही. कारण त्याला लहानपणी गरिबीतनं काढलेल्या दिवसाची आणि आई बापाने केलेल्या कष्टाची कायम जाणीव असते. आणि महत्वाचा मुद्दा सांगायचं म्हणजे बऱ्याच जणांनी वाटतं की गावठी मॅटरचं एपिसोड लेट होते, ती गावठी मॅटर बंद झालं. तर असं काय नाही बरं का मंडळी. मी फायनान्शियली एवढा स्ट्रॉंग नाही किंवा मला एवढं बॅकअप नाही की कायमस्वरूपी एक प्रोड्युसर म्हणून काम करू शकतो. त्यात घरच्यासनी पण वेळ द्यायला लागतोय, जबाबदारीचं बी भान ठेवायला लागतंय. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बहिणीचं लग्न झालं, लगेच बघा घराचं काम काढलं आणि आता माझं बी लग्न आलंय. त्यामुळे एका वर्षात 3-3 मोठी कामं म्हणजे तुम्ही समजू शकताय की गावठी मॅटर का लेट होत असेल ती. त्यामुळे तुमची साथ आणि सपोर्ट कायम असू द्या. गावठी मॅटर पुन्हा चालू करायसाठी माझा प्रयत्न चालूच आहे. त्यामुळे तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहू द्या. आणि जाणणाऱ्यांचं म्हणाल तर जाणणाऱ्यांनी थंडीच्या दिवसात लाग होती त्यांच्या बुडाला आग. त्यामुळे जाणणाऱ्यांच्या बाबतीत मला काही फरक पडत नाही, कारण की माझी स्वप्न आबाळाला गवसणी घालणार आहे इथं. आणि ती मी पाय जमिनीवर ठेवून कष्टानं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादानं पूर्ण करणारच की. बऱ्याच जणांनी वाटेल ह्यो ब्लॉग दाखवायसाठी केलाय, तर ती मला सवय बी नाही. मी जे करतो तेच दाखवतो. कष्ट करायचं, हसत खेळत राहायचं आणि कायम रुबाबात राहायचं. तर मंडळी ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या सोन्या भावाला फॉलो करून सपोर्ट करा बरं का. धन्यवाद.